नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडरबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर आणि शेगडी. पहा, कोणाला मिळणार लाभ? तर बघा, आता महिलांना 3 गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे आणि त्याचबरोबर गॅसची शेगडीसुद्धा मोफत मिळणार आहे. आता त्यासाठी नेमके आपल्याला काय करावे लागेल आणि याचा अर्ज नेमका कसा करायचा आणि कुठे करायचा, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. या महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर आणि शेगडी. पहा, कोणाला मिळणार लाभ? तर बघा, इथे स्पष्ट काय सांगितलेलं आहे की महिलांना आता 3 गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहे आणि त्याचबरोबर जी गॅसची शेगडी असते ती सुद्धा फ्री मिळणार आहे. पण आता यासाठी नेमका लाभ कोणाला मिळणार आहे, यासाठी नेमके कागदपत्रे काय काय लागतात, अर्ज कसा करायचे, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर बघा, आता केंद्र सरकारने नुकतीच एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. PM उज्ज्वला 3.0 या योजनेचा मुख्य उद्देश धूरमुक्त स्वयंपाकघर आणि महिला सक्षमीकरण हा आहे. तर बघा, केंद्र सरकारने काय केलेलं आहे की नुकतीच एक महत्त्वाकांक्षी अशी योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचं नाव काय आहे की PM उज्ज्वला योजना या योजनेचं नाव आहे. आणि या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो महिलांना, बघा, आता पहिले स्वयंपाक करताना धूर व्हायचं घरात चुलीमुळे आणि त्यामुळे खूप साऱ्या ज्या महिला आहे या महिलांचे डोळे खूप जळजळायचे, त्यांना खूप त्रास होता. यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत LPG कनेक्शन आणि शेगडी दिली जाते. तर बघा, या योजनेअंतर्गत काय होतं की ज्या पात्र महिला आहे अशा पात्र महिलांना मोफत LPG गॅसचं कनेक्शन दिलं जातं आणि त्यासोबतच शेगडीसुद्धा दिली जाते. आता आपण नेमकी यासाठी पात्रता काय लागणार आहे, निकष काय काय याची आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नेमकी कशी आहे, ते आपण सर्व जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आता नेमके या योजनेचे वैशिष्ट्य आणि लाभ कसा आहे ते बघा. ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी वरदान ठरणार आहे. तर बघा, ही जी योजना आहे ही ग्रामीण भागातील ज्या महिला आहे अशा महिलांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेमुळे स्वयंपाक करताना लाकूड किंवा कोळशाचा वापर करण्याची गरज पडणार नाही. तर बघा, जेव्हा आपण चुलीवर स्वयंपाक करतो त्यावेळेस खूप सारी आपली जी झाडे ही झाडतोड होती आणि त्यामुळे खूप आपल्यालाच नुकसान होते वातावरणामुळे. आणि आता या योजनेमुळे काय होणार आहे की आपण गॅस वापरणार आहोत आणि गॅसमुळे काय होणार आहे की आपली जी खूप सारी जी कष्ट आहे ते कमी होणार आहे. यामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळता येईल. तर बघा, यामुळे काय होणार आहे की ज्या महिलांवर धुरामुळे आरोग्यावर परिणाम होतो ती सुद्धा टाळता येणार आहे. शिवाय पर्यावरणाचे संरक्षण करण्यासह या योजनेची मदत होणार आहे. तर बघा, याशिवाय काय होणार आहे की जे पर्यावरणाचे संरक्षण आहे हे सुद्धा करता येणार आहे. आता नेमके यासाठी पात्रता निकष कसे आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर बघा, उज्ज्वला 3.0 योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करावे आवश्यक आहे. तर बघा, जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता जे निकष आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, नंबर 1 काय, अर्जदार महिला असणे आवश्यक आहे आणि तिचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. तर बघा, यासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्जदार जी महिला आहे या महिलेचे जे आवश्यक आहे तिचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे आणि ती महिला असणेसुद्धा आवश्यक आहे. अर्जदाराच्या कुटुंबात आधीपासूनच कोणती LPG कनेक्शन नसावी. तर बघा, जर तुम्हाला PM या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबात आधी एकही गॅस नसणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात आधीपासूनच जर गॅस कनेक्शन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सर्व वर्गातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर बघा, सर्व वर्गातील जाती धर्माच्या ज्या महिला आहे या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा महिला, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी, त्यानंतर मागासवर्गीय महिला, अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थी आणि वनवासी महिला असे सर्व यामध्ये अर्ज करू शकतात. आता यासाठी नेमकी आवश्यक जी कागदपत्रे आहे ती कोणकोणती लागणार आहे ते बघा. नंबर 1 आपल्याला लागणार आधार कार्ड, त्यानंतर KYC फॉर्मसुद्धा लागणार आहे, त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे आणि यानंतर रेशन कार्डची प्रतसुद्धा लागणार आहे. तर बघा, जे आपलं बँक पासबुक असतं हे आधार लिंक होणं गरजेचं आहे. जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुम्हाला लगेच आधार लिंक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याचा अर्ज करायचा आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट कळाले, याचे निकष कळाले, सर्व कळालं. आता नेमकं आपल्याला अर्ज कसा करायचा आहे, याची अर्जाची प्रक्रिया कशी आहे ती समजून घेऊया. बघा, उज्ज्वला 3.0 योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे. अर्जदाराला प्रथम 3 गॅस कंपन्यांपैकी
भारत गॅस, इंडियन गॅस किंवा HP गॅस एकेची निवड करावी लागते. तर बघा, जर आपल्याला यामध्ये अर्ज करायचा असेल तर याची खूप सोपी पद्धत आहे आणि सरळ आहे. जर अर्जाला प्रथम 3 कंपन्यांपैकी एक कंपनी चूज करायची. त्यामध्ये भारत गॅस आहे, इंडियन गॅस आहे आणि HP गॅस आहे. 3 पैकी एक गॅस आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. गॅस कंपनीची निवड करताना आपल्याला घराजवळील गॅस एजन्सीचा विचार करणे महत्त्वाचं आहे. तर बघा, आपण जेव्हा अर्ज करतो तेव्हा गॅस एजन्सी आपल्या घराजवळ असणे आवश्यक आहे. जर तुम्ही लांबची एजन्सी घेतली तर तुम्हाला कधी-कधी गॅस आणायला खूप मोठी तकलीफ सहन करावी लागू शकते. हे महत्त्वाचं आहे. जेणेकरून गॅस वितरण सेवा सुलभ होईल. जेणेकरून काय होईल, जर आपण गॅस सेवा जवळ घेतली तर आपली जे गॅस वितरण आहे ही सेवा सुलभ होईल. आता नेमके अर्ज प्रक्रियेची टप्पे कशी आहेत ते बघा. नंबर 1, संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तर बघा, जे आपलं गॅस तुम्ही ज्या कंपनीचा गॅस सिलेक्ट केला, सर्वप्रथम तुम्हाला त्या गॅस एजन्सीच्या कंपनीच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर उज्ज्वला 3.0 योजनेच्या पृष्ठभागावर जा. बघा, त्यानंतर काय करायचं की तिथे उज्ज्वला 3.0 या योजनेच्या पृष्ठभागावर जायचं आहे. त्यानंतर राज्य आणि जिल्ह्याची निवड करा. तर बघा, 3 नंबर काय करायचं, आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता ते सुद्धा इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जवळच्या गॅस एजन्सीची निवड करा. बघा, तुम्ही राज्य आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जवळची जी गॅस एजन्सी आहे ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर 5 नंबर काय करायचं की आपला मोबाईल नंबर आणि OTP प्राप्त करायचा आहे. बघा, त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो आपण मोबाईल नंबर टाकला त्या नंबरवर आपल्याला एक OTP येतो, ते तिथं टाकायचं आहे, फिल करायचं आहे. आवश्यक वैयक्तिक माहिती भरा. त्यानंतर आपल्याला जी माहिती आहे, आपली वैयक्तिक माहिती ती आपल्याला भरायची आहे. आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा. बघा, त्यानंतर आपण जे डॉक्युमेंट सांगितले, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, हे जे डॉक्युमेंट आहे आपल्याला स्कॅन करायचे आहे कॅमेऱ्याने आणि तिथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर आपल्याला लगेच फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. तर अशी सोपी ही पद्धत होती. त्यानंतर आता महत्त्वाचे नेमके सूचना कोणकोणते आहे, यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर यामध्ये सूचना कोणकोणत्या आहेत ते बघा. एकाच मोबाईल नंबरवर एकापेक्षा जास्त नोंदणी करता येणार नाही. तर बघा, जर तुम्ही एकाच मोबाईल नंबरवर खूप सारे कनेक्शन घेत असाल तर ते इथे जमणार नाही. तुम्हाला एकच मोबाईल एकाच नावाच्यावर हे करायचं आहे. त्यानंतर अर्ज केल्यानंतर जवळच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून अर्जाची स्थिती जाणून घ्यायची. बघा, जेव्हा तुम्ही अर्ज केला, सबमिट केला, सर्व फॉर्म भरून सबमिट केला, त्यानंतर तुम्हाला निवांत नाही बसायचं आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीवर जायचं आहे, त्यांची संपर्क साधायचा आहे आणि तुमच्या अर्जाची जी स्थिती आहे ती जाणून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व कागदपत्रे वैध आणि अद्ययावत असावीत. बघा, त्यानंतर तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहे हे तुमचे डॉक्युमेंट सर्व करेक्ट पाहिजेत आणि वैध असणेसुद्धा आवश्यक आहे. अर्जामध्ये दिलेली माहिती सत्य असावी. बघा, तुम्ही जेव्हा अर्ज भरता त्यानंतर तुमची जी माहिती आहे ती खरी असावी, सत्य असावी. त्यानंतर आता योजनेचे नेमके फायदे काय आहे ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, मोफत LPG कनेक्शन आणि शेगडी आपल्याला भेटते, यामुळे हा एक आपल्याला फायदा आहे. त्यानंतर स्वच्छ इंधनामुळे आरोग्य समस्या कमी होते, वेळेची आणि श्रमाची सुद्धा बचत होते. यानंतर पर्यावरण संरक्षणासुद्धा हातभार लागतो आणि महिला सक्षमीकरणामध्ये प्रोत्साहनसुद्धा मिळते. PM उज्ज्वला 3.0 योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे देशातील लाखो महिलांना स्वच्छ इंधनाचा लाभ मिळणार आहे. यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल आणि दैनंदिन जीवन सुलभ होईल. पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करावा आणि स्वच्छ इंधनाच्या वापराद्वारे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावा. तर अशी ही योजना होती. तुम्हाला सर्व माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती मिळेल. तर चला, आता भेटूया एका पुढच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.